गाडगे बाबांची पुण्यतिथी 20 तारखेला साजरी करण्यात आली. ग्राम स्वच्छता अभियान हे गाडगे बाबांचं मूळ मुद्दा होता आणि त्या मुद्द्यानुसारच त्याच्यावरच आता जमाना बदलला. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे, परंतु राजकारणातली घाण दूर करायची आहे. प्रत्यक्ष गाडगे बाबाने झाडू हातात घेऊन रस्ते साफ केले, परंतु हे जे राजकारणातली घाण आहे ती साफ करण्याचं आता सैनिक समाज पार्टीने आंदोलन सुरू केलेलं आहे. कारण ही घाण अतिशय घातक आहे, एवढी घातक आहे की ती सामान्य माणसाच्या जीवनावर आघात करीत आहे. सामान्य माणसाचं जीवन हे ह्या राजकारणातल्या घाणीमुळे एवढं दुर्गंध झालं आहे की स्वातंत्र्यात असूनही पारतंत्र्यात जगल्यासारखं आभास होत आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हे अभ्यासांती सुरू केलेलं आहे. आजच काही नगर परिषदेच्या निवडणुकाचा निकाल आलेला आहे आणि आत्ता मला फोन आला, तुकाराम डफळ यांनी फोन केला. एका माजी सैनिकांचा मुलगा पुणे जिल्ह्यातील एका नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी निवडून आला. हा जरी कोणत्याही पक्षाचा असेल तरी त्याचा आम्ही सन्मान करण्यासाठी तुकाराम डफळ निघालेले आहेत. आता त्याचा सन्मान करणं म्हणजे सैनिकांचा सन्मान, सैनिकाच्या कुटुंबाचा सन्मान. कारण सैनिक कुटुंब आता राजकारणात घुसायला लागला आहे आणि सैनिकांच्या विचारधारेने हे स्वच्छता अभियान यशस्वी होणारच आहे. देशभर चालू आहे. सैनिक समाज पार्टीने देशभराचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की देशभरातील माजी सैनिक, देशभरातील माजी सैनिकांचे मुलं, माजी सैनिकांचे कुटुंबातली सदस्य हे राजकारणात सक्रिय झालेले आहेत. त्याच्यामुळे हे राजकारणातली घाण साफ करण्याचं जे सैनिक समाज पार्टीचा उद्देश आहे तो मात्र यशस्वीतेकडे वाटचाल करत आहे आणि याला नक्की यश येणार. कारण म्हणूनच गाडगे बाबांच्या पुण्यतिथीचा मी संदर्भ लावला आहे की गाडगे बाबांची पुण्यतिथी शनिवारी साजरी झाली आणि त्याच धर्तीवर हे स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे. हे स्वच्छता अभियान अतिशय महत्त्वाचं आहे. कारण राजकारणामध्ये अडाणी, अल्पशिक्षित, भ्रष्टाचारी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी घाण केली आहे आणि ती सामान्य माणसाच्या जीवनावर आघात करीत आहे. एवढा आघात होत आहे की सामान्य माणसाचा विकास होत नाही तो बाजूला, परंतु सामान्य माणूस हा अंडर प्रेशर जगत आहे. सामान्य माणूस ह्या गुंड प्रवृत्तीच्या राजकीय लोकांच्या दबावात जगत आहे आणि यांचा दबाव फक्त सामान्य माणसावर, समाजावर आहे असं नव्हे, तर यांचा दबाव प्रशासनावर सुद्धा आहे, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर सुद्धा आहे. त्यामुळे ही घाण एवढी दुर्गंधी येऊ लागली आहे की याला आता पारतंत्र्याची स्थिती निर्माण झाली आहे. भारत जरी इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला, परंतु आकाश से गिरा खजूर पर अटका अशी गत झाली आणि समाज हा प्रस्थापित घराणेशाही पक्षांच्या गुलामगिरीमध्ये ऑटोमॅटिक गेला. त्यामुळे आता सैनिक समाज पार्टीने हा विषय घेतला आहे की ही घाण दूर करणं गरजेचं आहे. तरच भारताचा विकास हा अखंडित राहील, सुरू राहील. कारण यांची घाण, मतांची चोरी, मतदारावर दबाव, मतदारांना पैसे, मतदारांना लालच, मतदारांना अंडर प्रेशर ठेवायचं आणि निवडून यायचं आणि नको असलेले लोक. त्यामुळे आज आमचा एक लेख आहे की मतदारांनी राजकारणात शिक्षणाची आट ही घातलीच पाहिजे, मतदारांनी घालायची आहे. मतदारांनी याच्यासाठी सुशिक्षित उमेदवाराला मतदान करायचं आहे. मग तो कोणत्याही गुंड प्रवृत्तीचा नसेल, भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा नसेल आणि तो सामान्य जनतेतला क्वालिफाईड माणूस असेल, अशा उमेदवारांना मतदान करायचं आव्हान सैनिक समाज पार्टीने केलेलं आहे. आणि हीच आमची युद्धनीती आहे, बौद्धिक आंदोलन आहे आणि राजकीय स्वच्छता अभियान आहे.
ह्या स्वच्छता अभियानाला आज काल गाडगे बाबांच्या पुण्यतिथी निमित्त उजाळा देण्यात येत आहे. त्यामुळे सर्व सज्जन मतदारांचे धन्यवाद. सज्जन मतदाराने, सुशिक्षित मतदाराने फक्त सुशिक्षित उमेदवारालाच निवडून द्यावं अशी विनंती. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.